बांगडा आणि सौंदळे मी मार्केटमधून साफ करून आणले आणि धुवून घेतलेले आहेत. तर हे मी फ्राय करणार आहे आणि हे बांगडा आणि सौंदळ्याचं कालवण करणार आहे. तर मी हे सगळं धुवून वगैरे घेतले आणि या कालवणासाठी मी हे वाटप घेतले. हे खोबरं, कांदा, लसूण आणि मिरची आणि धने भिजत घातले. हे आपल्याला ना छान असं गंधासारखं मिक्सरमधनं वाटून काढायचं. हे कालवणाचं साहित्य. बांगडे आणि सौंदळे मी धुवून वगैरे घेतले, ते फ्राय करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतले. आगूळ घेतलंय, हळद, आपला मालवणी मसाला घेतलाय आणि मीठ. आता मी हे सगळे घालून लावून घेतले. हे सगळं मी आज कालवण आणि हे मच्छी फ्राय चुलीवर करत आहे. त्याची चव ना छान असते. हे मीठ घालून घेतलं मी. आता सगळं मिक्स करते. आगूळ घालून घेते. आगूळ नसेल तर आपण लिंबू लावू शकतो, लिंबाचा रस. आता हे थोडा वेळ ना असं मसाला लावून त्याला मुरला पाहिजे. आपल्याला थोडा वेळ हे ठेवून द्यायचे, नंतर फ्राय करायचे. छान मसाला ह्याच्यात आतपर्यंत मुरतो ना, त्याच्यामुळे. कालवणाची मच्छी आहे ना, तर ह्याला आपण मीठ लावून ठेवूया. थोडा वेळ असं वाटण आपलं वाटेपर्यंत ह्याला मीठ लावून ठेवते. आता हे वाटण आहे ना, मी मिक्सरमधनं बारीक गंधासारखं वाटून घेते. तर मी हे असं वाटण वाटून घेतलंय बघा, छान असं गंधासारखं. आणि इकडची गावची मिरची आहे ना, छान मस्त कलर आहे त्याला मिरचीला पण. हे असं वाटून घेतलंय मी आणि हे सगळं साहित्य आता कालवण मी फोडणीला घालत आहे. तर मी आता भांडे ठेवले. भांडं आपलं सगळं तापलंय छान. त्याच्यात मी तेल घालून घेते. आता मी हे वाटण या तेलामध्ये घालून घेते. आणि थोडीशी हळद. घालून घेते. थोडं मी पाणी घालून घेते. आपल्याला हवं तसं घट्ट पातळ कसं हवं तसं पाणी घालू शकतो. कालवण म्हटलं की थोडं पातळच हवंय आणि तिखलं असेल तर घट्टसर जरा असते. मी कालवण करत आहे. थोडं पाणी घालते. आली की आपण त्याच्यात मच्छी सोडूया. येत आहे, त्याच्यात मी मच्छी सोडून घेते. ठेवले कारण छोटे छोटे आहेत ना सौंदर्य बांगडे. मीठ घालून घेते. मग
मगाशी मी मीठ लावलेलं होतं मच्छीला, थोडंच मीठ घालून घेते. आता आपल्याला व्यवस्थित आता परत उकळी काढून घ्यायची. अर्धच झाकण पूर्ण नाही टाकत आहे, अर्धच झाकण ठेवते. आता आपल्या कालवणाला छान उकळी आली आहे. आता ह्याच्यात मी या मिरच्या कट केल्या आहेत, उभ्या चिरलेल्या, ह्या टाकून घेते आणि कोकम सोलं. छान अशी उकळी आली आहे. आपलं कालवण आता झालं आहे. मच्छीचं सार, मच्छी पण शिजली आहे व्यवस्थित. चुलीवरचं जेवण ना म्हणजे सगळं जेवण छान लागतं चुलीवरचं. मच्छीचं सार तर आणि मालवण मधला बांगडा खूप चविष्ट असतो. चुलीवर आता त्यासाठी मी हे तवा ठेवलाय चुलीवर, त्याच्यावर तेल घालून घेते. तेल आपलं तापले, मी हे तांदळाचं पीठ घेतले. आता ही मच्छी आहे ना आपली, मसाला मी लावलेला, त्याच्यातनं तांदळाचं पीठ लावून अशा प्रकारे सोडते. परतवून घेते. छान अशी फ्राय होते आहे बघा. आणि इकडे ना मालवणातले बांगडे आणि सौंदळे अगदी चविष्ट असतात. चुलीवरचे फ्राय आणि छान लागतात. बांगडा आणि सौंदळा थाळी तयार आहे. मस्त अशी चुलीवर केलेला आहे. कालवण त्याची चव खूप छान आली आहे चुलीवर केलंय म्हणून. आणि सौंदळे पण छान लागतात इथले मालवणचे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.